मी साक्षी अणासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आताच एक बातमी हाती येते, पाहूयात सविस्तर वृत्त। आमदार सुहास कांदे यांनी युनियन बँक प्रशासनाच्या विरोधात पोलिसात केला गुन्हा दाखल। नाशिकच्या मनमाड शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी व इतरही मार्गाने फसवणूक झाली। हा प्रकार अनेक महिन्यापासून सुरू असल्याचा अंदाज आहे। यामध्ये अनेक शेतकरी, नोकरदार, पेन्शनर, व्यापारी आहेत। हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बँक प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी यांची तडकाफडकी इतरत्र बदल्या केल्या। ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाईघाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखा प्रबंधकाच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख यांच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्यासारखा प्रकार केला आहे। ग्राहकांची झालेली फसवणूक व हात झटकून मोकळे होत असलेले बँक प्रशासन यांच्या विरोधात आमदार सुहास कांदे यांनी ग्राहकांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक अशोक गुगे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून 8 दिवसात या संबंधित बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील युनियन बँकच्या हेड ऑफिसमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी दिलेला आहे। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।